आणि यानंतर मराठा समाजासाठी आनंदाची बातमी आहे। एबीपी माझाच्या बातमीनंतर अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी मंजूर झालाय। एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी मंजूर झालाय। अर्थसंकल्पात महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद आहे। पहिल्या टप्प्यात 150 कोटी रुपयांचा निधी वितरित होणार आहे। नियोजन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। अभिषेक, शासन दरबारी एबीपी माझाच्या बातमीची कशी दखल घेतली गेली आहे, कसं वितरण झालंय निधीचं? एकूणच मराठा समाजासाठी ही आनंदाची बातमी म्हणावं लागणार आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ आहे, त्यासाठी 150 कोटींचा निधी हा उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। एकूणच अर्थसंकल्पामध्ये महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद होती। पहिल्या टप्प्यामध्ये सध्या 150 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आलेला आहे। तसा शासन निधी देखील जारी करण्यात आला आहे। या अगोदर जर का पाहायचं तर कुठेतरी आर्थिक अडचणींमुळे महामंडळाला या अडचणी आपल्याला येताना पाहायला मिळालेल्या होत्या आणि त्यामुळे एकूणच या संदर्भात तरतूद होताना दिसलेली होती। मात्र जो वितरण अनुदान आहे ते कुठेतरी आपल्याला मिळताना दिसत नव्हतं आणि त्या संदर्भात आता पाहायचं तर शासनाकडनं निर्देश जारी करण्यात आले आहेत आणि 150 कोटींचा निधी हा पहिल्या टप्प्यामध्ये देण्यात आलाय। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।